आपल्या घरामध्ये जो आनंदाचा क्षण आहे त्याला आपण लग्न प्रसंग आपल्या घरामध्ये होत आहे, त्या प्रसंगाने ज्यांचा लग्न प्रसंगाचा कार्यक्रम होणार आहे, ज्यांचं लग्न होणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न व्हावं, त्यांचा संसार सुखाचा व्हावा, त्याकरता भगवंतांनी जे सांगितलेलं आहे त्याला मी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण ज्यांचं लग्न होत आहे तर त्या इथे नाही आहे, तर त्या इथे नाही आहेत. जर तुम्हाला या जीवनामध्ये चांगलं जीवन कंठित करायचं आहे तर आपण दोघं जर इथं असं हजर असले दोघांना पण सांगितलं असतं. पण सध्या आपलं अजून व्हायचं आहे, पण त्यांना ते प्रवेश करत आहे या जीवनामध्ये, तर आपण मुलीला सांगू. जर तुम्ही मुलीला बोलावलं तर आपण त्यांना त्या हिशोबानं सांगूया, आहे का नाही. त्यांची आपण वाट पाहूया. जर तुम्हाला वाटत असेल का बा सुरू करा तर आपण तसं पण करू शकतो, पण आपण त्यांची वाट पाहू 5-10 मिनटं. ठीक आहे. आता ताई आलेले आहेत आणि त्या सुखी संसारामध्ये प्रवेश करत आहेत. तर या सुखी संसाराला बनवण्याकरता भगवंतांनी सर्वात महत्त्वाचं पतिपत्नींना पंचशील दिलेले आहे भगवंतांनी. त्याला मी थोडंसं सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. भगवंतांनी पहिलं शील दिलं गृहस्थी माणसाला, पानातिपाता वीरमणी सिक्खापदम समादियामी. मी हिंसा करणार नाही, मी हिंसा करण्यापासून अलिप्त राहील. पतिपत्नीला आपसामध्ये कुठल्याही प्रकारचं वाद उत्पन्न करावं लागत नाही. मग ते शाब्दिक वाद असो किंवा हातापायाची हिंसा असो, अशा प्रकारचं कुणाला हानी होईल अशा प्रकारची हिंसा करावी लागत नाही. आता याला परिपक्व करण्यासाठी हीच हिंसा कामी पडत नाही, तर याला हिंसेपासून दूर राहण्याकरता आपल्याला जे काही जीवजंतू असतात त्यांची पण हिंसा करावी लागत नाही. मग ते एखादं कुत्रं असू द्या, एखादी मांजर असू द्या, कोणी विनाकारण मारते ना त्यांना, तर यापासूनसुद्धा अलिप्त राहावं लागते. आणि जास्तीत जास्त आपल्या मनामध्ये काही करुणा उत्पन्न कशी होईल, जीव प्राण्यांचं रक्षण कसं होईल, याची भावना आपल्या मनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण झाली पाहिजे. तेवढं आपलं मन प्रसन्न राहते आणि तो व्यक्ती सुखी होतो. दुसरं शील भगवंतांनी सांगितलेलं आहे, अदिन्न दाना वीरमणी सिक्खापदम समादियामी. मी चोरी करणार नाही. तर या शिलेचं महत्त्वही फार तेवढंच महत्त्वाचं आहे. जसं की एखादा सामान्य मनुष्य जेव्हा रस्त्याने जात असतो, त्याला एखादा वावरामध्ये जर हरभरा सापडला असते, हरभरा असते ना, मग चला म्हणते जाता आता हरभरा घेऊन घ्या म्हणते. आता हा पण दोष लागतो. कोणाच्याही वावरातला हरभरासुद्धा घेऊ नये, ते चोरी झाली, त्याचासुद्धा दोष लागतो. असेच छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये बाळगल्या आणि चोरीचं न करण्यापासून त्याचं महत्त्व जर आपल्याला कळलं, तर यापासूनसुद्धा आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न होते, म्हणजे आपले कुशल कर्म वाढतात. तर ह्या लहान लहान गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात आणि याच आपल्या मुलांना, येणाऱ्या पिढीला त्या शिकवाव्या लागतात. तर चोरीपासून अलिप्त राहायचं असते. त्यानंतर बऱ्याच लोकांना चोरून गोष्टी ऐकायची सवय असते. चोरून कोणाच्या गोष्टी ऐकू नये, ते पण चोरी झाली. त्यानंतर एखादी स्त्री एखाद्या स्त्रीला आपली काही पर्सनल गोष्ट सांगते, काही तुला सांगितले म्हणते, तू हे जवळच ठेव. ते काय करते, तिची अट तोडते, म्हणजे ते चोरून काय करते, दुसऱ्याला सांगते. यानं वाद उत्पन्न होतात. ज्या गोष्टी तुमच्याकडे कोणी पर्सनल ठेवायला दिलेल्या आहेत, त्या पर्सनल ठेवायच्या. काही गोष्टी अशा असतात की त्यांना पर्सनल ठेवावं लागतात, दुसऱ्याला सांगता येत नाही. तर अशा बाबी आपण आपल्या जीवनामध्ये बाळगायला लागते. तर या शिलेचं तेवढंच महत्त्व आहे. तर ह्या चोरीला समजण्यासाठी आपल्याला याचं चिंतन करायचं, मनन करायचं का किती प्रकारच्या चोऱ्या असतात. तर या चोरी करण्यापासून अलिप्त राहिला आपण, तर आपले कुशलकर्म वाढतात आणि आपले दोष दूर होतात आणि जीवनामध्ये सुख येते. त्यानंतर येते कामेसुमिच्चारा वीरमणी सिक्खापदम समादियामी. मी व्यभिचार करणार नाही, मी व्यभिचारापासून अलिप्त राहील. या शिलेचं पालन पतिपत्नीला काटेकोरपणे करावं लागते. त्यानंतर ज्या दिवशी पतिपत्नी उपोषित व्रत धारण करतात, प्रत्येक पतिपत्नीला आपल्या जीवनामध्ये उपोषित व्रत धारण करावं लागते, म्हणजे लागते. त्यांना जास्तीत जास्त संसारामध्ये सुख उत्पन्न करायचं असेल
आणि आपला संसार लॉंग लाईफ आजीवन शेवटच्या क्षणापर्यंत सुखाचा वर्षाव आपल्या जीवनामध्ये करून घ्यायचा असेल तर त्यांना उपोषित व्रताचं पालन करावं लागेल. तर महिन्यातून 4 दिवस असतात, पौर्णिमा अमावस्याच्या 1 दिवसा अगोदर आणि 2 अष्टमी. तर त्या दिवशी उपोषित व्रत धारण करायचं. त्या दिवशी कामेश्वरीच्या जाग्यावर अब्रह्मचर्या वेरमणी शिक्षापद समाधी आम्ही येतो. म्हणजे पती पत्नी जरी एका घरामध्ये राहत असते तर त्या दिवशी त्यांना एकामेकाला स्पर्श करता येत नाही. या शिलेमध्ये हे पालन करावं लागते. त्यानंतर येते मुसावादा वेरमणी शिक्षापद समाधी आम्ही. मी कुठल्याही प्रकारचं खोटं बोलणार नाही. मी खोटं बोलण्यापासून अलिप्त राहील. तर पती पत्नीने नेहमी एकामेकांशी खरं बोलावं, ज्यापासून आपल्या संसारामध्ये दुःख उत्पन्न होईल, दुःख निर्माण होईल. अशा प्रकारचं खोटं कधीही पती पत्नीने एकामेकाशी बोलू नये. आता खोटं बोलणं कुठं शिथिल आहे? शिथिल गरजेचं जिथे आहे का जिथे एखादा जीव वाचवायचा असेल, कोणाचे प्राण वाचवायचे असेल. समजून घ्या एखाद्या बाईचा नवरा दारुडा आहे, त्या बाईले मारून राहिला दारू पिऊन, आणि ती बाई पळत पळत चालता चालता आपल्या घरामध्ये येऊन लपली आणि तो दारुडा माणूस आपल्या दारापाशी आला, म्हणते माझी बायको आली का इथे? आपण काय म्हटलं पाहिजे? नाही, खोटं बोललो आपण, पण त्या जीव वाचला ना. तर अशा प्रसंगी आपल्याला गरज तिथं शिथिल आहे, तिथं आपण खोटं बोलू शकतो, पण तिथं गरज असली पाहिजे. भगवंत कधीच खोटे बोलायचे नाही. तर भगवंतांनी तिथं उपायुक्त्या तयार करायचे, पण खरं बोलायचे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असं एक घटना झाली होती का भगवंत बसले होते, तिथे एक स्त्री आली, ती भगवंताच्या आडपे जाऊन लपली आणि मागून काही गुंड प्रवृत्तीचे लोक आले. त्यांना विचारतात का तुम्ही त्या स्त्रीला बघितलं का? भगवंत म्हणतात आप जो इस समय यहाँ पे आए हो, इस समय मैंने यहाँ पे किसी को नहीं देखा. म्हणजे ज्यावेळेस ती स्त्री आली होती तेव्हा टायमिंग वेगळा होता, तेव्हा वेळ वेगळा होता, तेव्हा ती लपली, आणि जेव्हा ते आले तेव्हा वेळ वेगळा होता. तुम्हाला जर असं सुचलं, तुम्हाला शिलेचं पालन अजून काटेकोरपणे करायचं असेल, जर तुम्हाला हे युक्ती जर सुचली, तर तुम्ही जर एखादा दारुडा माणूस तुमच्या दारापाशी आला तर काय म्हणायचं? तो म्हणाल तुम्ही माझी बायको बघितली का? तुम्ही ज्या वेळेस इथं आलात यावेळेस मी कोणाच बघितलं नाही, असं तुम्ही म्हणू शकता. तर तुम्हाला सुचलं तर, नाही तर शिथिल आहे, त्याचं तुम्ही पालन करू शकता. तर त्यानंतर आहे सुरा मेरय म्हणजे पमाठ ठाणा वेरमणी शिक्षापदम समाधी आम्ही. मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. आता बरेच लोक दारू पितात, गांजा पितात, सिगरेट, गुटखा, खर्रा आहे का नाही, तंबाखू, यापासून मनुष्याच्या शरीराची हानी होतेच होते, पण त्याच्याकानी शरीराच्या बरोबर त्याची मानसिकसुद्धा हानी होते. म्हणजे जेव्हा आपण कुठलाही पदार्थ, तंबाखू असू द्या, खर्रा असू द्या, गुटखा असू द्या, जेव्हा आपण ते सेवन करतो तर त्याचं कनेक्शन सतत माइंडशी आहे, आणि ते माइंडशी कनेक्टिंग केल्यानंतर त्यांचा मेंदू कमजोर होतो, चिडचिड होतो, रागीट स्वभावाचा होतो आणि त्रस्त आणि भ्रष्ट होतो. म्हणून ह्या व्यसनापासून मनुष्य प्राण्याने दूर राहिलं पाहिजे. आता बऱ्याच महिला काय करतात बघा, काय सवय आहे त्यांना, माझी दाढ दुखते म्हणते म्हणून मी नशीनं दातं घासतो, मला सवय पडली म्हणते, माझी आई घासत होती म्हणून मी नशीन दातं घासतो, माझे बाबा घासत होते म्हणून मी नशीन दातं घासतो. बऱ्याच जणांना काही हातावर नस घेऊन नशीनं दातं घासण्याची सवय आहे. त्यानं काय होते म्हणतात असं का त्यांना ब्लड कॅन्सर होतो नशीनं दात घासल्यामुळं. तंबाखूनं होतो, विविध प्रकारचे नशे केला त्यांना सुद्धा कॅन्सर होतो, पण नशीनं दातं घासल्यामुळे ब्लड कॅन्सर होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. म्हणून ज्यांना आता हा शौक असेल त्यांनी हे नशीन दातं घासणं सोडून द्यावं. तुम्हाला जर त्या दाढीचा काही त्रास असेल तर तुम्ही डेंटिस्टकडे जा, डॉक्टरकडे जा. आता नशीनं दात घासल्यानंतर दाढीला आराम का भेटतो त्याचं एक कारण आहे, कारण नशीमध्ये काही नशा असते, आणि जेव्हा इथं किडे असतात दाढीमध्ये लागलेले, ते किडे काय करतात, जेव्हा ते आपण नशीन दातं घासतो ते किडे काय करतात, ते नस चाटून घेतात. नस चाटली त्या किड्याला, ते पेली नस, तर त्यांना चक्कर येते आणि ते झोपून जातात काही काळासाठी. तेव्हा आपल्याला बरं वाटते, चांगलं वाटू राहिलं म्हणते, आणि जेव्हा ते नशा उतरते अजून ते किडे जागृत होतात, अजून ते दाताला मग कुरकुर करतात, अजून दाढ दुखते, यानं आपली हानी होत राहते. म्हणून त्याला चांगल्या प्रकारे त्याला आपण दवाखान्यात जाऊन त्याची चांगली ट्रीटमेंट करून आपण त्याचा इलाज केला पाहिजे. तर हे 5 शिलं गृहस्थी जीवनातल्या माणसाला 12ही महिने पाळावे लागतात. आणि ज्या दिवशी आपण उपोषित व्रत धारण करतो, अगोदरचं 1 शिलचं सांगितलं आपण, त्यानंतर उपोषित व्रताच्या दिवशी 6वं शिल येतो विकाल भोजन वेरमणी शिक्षापदम समाधी आम्ही. म्हणजे वेळेनुसार जेवण करणे आणि आपल्या आरोग्याला पोषक असं जेवण करणे, उपोषित व्रत धारण करणे. त्याचबरोबर जेव्हा आपल्याला संध्याकाळची वेळ येते त्या दिवशी तुम्हाला असं वाटतं का मी बा खाऊ शकत नाही, मला बा आता मी राहू शकत नाही, तर
ज्या दिवशी तुम्ही उपवास धारण करता का, मी त्याला 2 प्रकारे सांगत असतो प्रत्येक सांगा. एक टायमिंगच्या हिशोबाने ते कॅलेंडरवर उपवास धारण करण्याचं, आणि एक येतो मी सांगत असतो का तुम्ही 12च्या अगोदर तुम्ही ड्युटी करता, काम करता, तुम्ही 12च्या अगोदर जेवण करा पोट भरून, संध्याकाळी तुम्ही काहीच खाऊ नका. तर जर अशी गरज भासत असेल का माझ्याकडून उपाशी राहणं होत नाही बा, फिर मी फार मेहनती काम करतो, तर तुम्ही काही सात्विक आहार करू शकता. सात्विक आहार काय आहे, जे सिजनेबल फळं निघतात, ॲपल, अंगूर, चिकू, शेप, हे सात्विक आहार आहे. यापासून आपलं आरोग्य अजून अधिक स्ट्रॉंग होते आणि चांगलं होते. तर अशा प्रकारे आपण ह्या शिलाचं पालन करायचं विकाल भोजनाच्या निमित्तानं. त्यानंतर जे विद्यार्थी आहेत, जे शिकत आहेत, त्यांनी तर हे शिक्षण शिकत असताना कंटिन्यूपणे काही अष्टशीलधारी असलं पाहिजे. यापासून त्यांची हानी कमी होईल, ते चुकीच्या मार्गी लागणार नाही. त्यांनी 12ही महिनेसुद्धा ह्या अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. जे शाळा शिकून राहिले, कॉलेज शिकून राहिले, त्यांनी 12ही महिने ह्या अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. त्यांचा अभ्यास चांगला होईल आणि त्यांचं आयुष्य एकदम सुंदर बनेल. तर म्हणून हे सुद्धा त्यांना लागू पडते. त्यानंतर आहे 7वं शील, नच्चगीत वादित विसुक दस्तनं माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वीरमणी सिक्खापन समाधी आम्ही. तर ज्या दिवशी गृहस्थी जीवनामध्ये आपण उपवास धारण करतो, त्या दिवशी ह्या शिलेचं पालन करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. नाच गाण्यापासून दूर राहायचं. त्या दिवशी टी व्ही असेल, टी व्ही बंद करून ठेवायचा, मोबाईलवर नाच गाणं बघायचं नाही. त्या दिवशी कुठल्या याच्यामध्ये प्रसंगाच्यामध्ये डान्स नाही करायचा, नाचायचं नाही, कुठल्या प्रकारचे गाणे वाचायचं नाही. म्हणजे काटेकोरपणे जर आपण त्याचं पालन केलं तर काय होते, आपण हळूहळू काही धम्मामध्ये प्रतिष्ठित होतो, परिपक्व होतो. म्हणजे थेंब थेंब तळे साचे. म्हणजे आतापासून जर तुम्ही धम्माचा अभ्यास करत राहिले आणि त्याला उपवास धारण करून तुम्ही जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला राबवत राहिले, तर तुम्ही धम्मामध्ये इतके बलाढ्य होता का जीवनाचा शेवटचा जो प्रवास असतो, मग म्हातारपण असते शेवटी, मग त्रास नाही झाला पाहिजे ना, मग म्हातारपण सुखाचं झालं पाहिजे, त्याकरता हे उपवास उरत आहे. म्हणून आतापासून सुद्धा त्याची प्रॅक्टिस करू करू त्याला बलाढ्य बनवायचं. तर त्यानिमित्ताने हे शील आहे. नाच गाण्यापासून दूर राहायचं. त्यानंतर माला गंध, त्या दिवशी आपल्या अंगावर काही अलंकार असते, सोन्याच्या अंगठ्या असतात, हातामध्ये सोन्याचं कळं असते, आहे का नाही, सोनं आपल्या अंगावर असते, गळ्यामध्ये सोनं असते, कानामध्ये सोनं असते, नाकामध्ये सोनं असते. तर हे सोनं चांदी आपले सगळे जे आहे ना, सुरक्षित ठिकाणी काढून ठेवून द्यायची. म्हणजे ह्या याच्यापासून आपण त्या दिवशी दूर राहायचं. साधं सिंपल राहायचं. इतकं सिंपल राहायचं का असं वाटलं लयच गरीब आहो आम्ही, श्रीमंत असूनही. आणि गरीब जरी असेल त्यांनी अधिक साधं राहायचं, कारण की त्यांच्यासाठी चांगलं असते. कारण यापासून काय होते, आपला अहंकार दूर होतो, आपला अहंकार गळून पडतो. तर यासाठी ह्या माळा गंधपासून आपण दूर राहायचं. गंध म्हणजे परफ्यूम, त्याची परफ्यूमने लावायचं. त्यांना मोठी शौक असते आपल्याला लावायचं. महाग महाग परफ्यूम आहे ना, अलग अलग नाव आहे त्याचेवाले. तर ते नावे मला आठवून नाही राहिले आता, पण असतात खूप प्रकारचे परफ्यूम असतात, अत्तर असतात. तर ह्या अलंकारापासून, या गंधापासून, ह्या परफ्यूमपासून आपण त्या दिवसाला दूर राहायचं. आणि आपल्या पतीलासुद्धा तेच सांगायचं की या दिवसाला तुम्ही ऑफिसमध्ये जर जात असाल तर साधं जायचं म्हणा, परफ्यूम वगैरे लावायचं नाही, सिंपल राहायचं. आणि त्या दिवसाला तुम्ही काही इतकं सिंपल राहायचं का तुम्ही त्याच्यामध्ये त्या दिवशी बुद्धान धम्मग्रंथाचं वाचन करायचं, धम्मावर चर्चा करायची, त्याच्यावर चर्चा करून आपल्या जीवनामध्ये काही अडचणी आहे का बा, यासाठी भगवंतांनी कोणता मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आजूबाजूला किंवा पडोसीमध्ये उपवास व्रताच्या दिवशी आपण एक चांगलं एक कार्य करायचं का, आपल्या माध्यमातून इतरांचंही कल्याण झालं पाहिजे अशी भावना करायची, अशी मंगल मैत्री करायची. एखाद्याला दुःखीला बोलवायचं, त्याला काही धम्म सांगायचा, त्याला मार्गदर्शन करायचं. अशा प्रकारचे आपण उपवासाच्या दिवशी कार्य करायचे असतात. त्यानंतर आहे शेवटचं शील. आणि हे जे शील आहे नच्चगीत वादित विसुक दस्तनं, हे कॉलेजच्या मुलांना काही शेवटच्या क्षणापर्यंत राबवावं लागतात. ज्यांना IPS अधिकारी बनायचं असेल, कलेक्टर बनायचं असेल, डॉक्टर बनायचं असेल, जज बनायचं असेल, त्यांना नाच गाण्यापासून दूर राहावं लागेल. गरिबीची परिस्थिती आहे आणि जर त्या महाग महाग वस्तूंनी पडले, आता गरीब आहे आणि एखाद्या श्रीमंताच्या मुलीला बघितलं किंवा मुलाला बघितलं का तो तर फार श्रीमंत आहे बा, तो फार महाग महाग परफ्यूम लावते, ती फार महाग महाग परफ्यूम लावते, हिचे आईवडील गरीब आहे पण हेच त्याच कॉलेजमध्ये शिकून राहिली. तर ह्या शिलेचं पालन जर तिनं केलं तर तिला त्याचं मोहात पडणार नाही. म्हणून ह्या शिलेचं पालन करणं महत्त्वाचं आहे. तर या आपल्या मुलांना जर चांगलं अधिकारी बनायचं आहे, चांगल्या मोठ्या पदावर जायचं आहे, तर त्यांना काही ह्या नाच गाण्यापासून दूर राहावं लागेल आणि ह्या परफ्यूम गंधापासून दूर राहावं लागेल. तर नाच गाण्यापासून का दूर राहावं लागेल, जर त्या नाच गाण्यामध्ये वाहून गेली तिचा अभ्यास होणार नाही, ते कलेक्टर बनणार नाही, डॉक्टर बनणार नाही, आहे का नाही. तर कुठं कुठं तुम्हाला शिटील आहे का, आता तुम्हाला असं वाटलं बा का मी अष्टशीलधारी आहे बा, भंतीजीने म्हटलं का नाच गाणं करता येत नाही. जर तुमचं एकदमच जवळचं लग्न आहे
आणि लयच बा जवळचं लग्न आहे तिथं शिथिल आहे बा, तर भगवंताला मनाचं का भगवंत आज थोडीशी नाचतो बा आज बाबासाहेबाच्या गाडीवर, तर त्या दिवशी माफी मागायची आणि थोडंसं नाचून घ्यायचं आहे का नाही. तर भगवंत आज माफ करा बा, थोडंसं परफ्यूमही लावून घेतो, तर त्याची तुम्ही परफ्यूमही लावू शकता थोडंसं लग्नाच्या निमित्तानं. तर अशी माफी मागून आपण त्या दिवशी थोडं शिथिल आहे, एकदमच कठोर नाही आपला धम्मा, फ्लेक्झिबल धम्मा आहे आपलावाला, त्याला समजून घ्यावं लागतो बारकाईनं. तर बरेच जण समजत नाही म्हणून ते निराशामध्ये जातात. या बाबीला समजून घ्यायचं आणि आपल्या जीवनामध्ये हे उतरवायचं. त्यानंतर शेवटचं शील आहे उच्चासैना महासैना वेरमणी सिक्खापदम समाधियामी. मी उंच आसनाच्या वासनापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करील. आता समजून घ्या, आपल्या समाजामध्ये फार शिकले सवरले मुलं आहेत, फार शिकले सवरल्या मुली आहेत, मोठ्या पदावर गेलेले आहेत, मोठे मोठे अधिकारी आहेत. आता त्यांना खुर्चीवर बसावं लागते. खुर्चीवर बसणं एक, पण खुर्चीवर बसण्याचा अहंकार बाळगणं एक. कळलं ना. म्हणजे खुर्चीवर जरी बसला असेल पण त्याचे पाय जमिनीवर असले पाहिजे, त्याच्या जमिनीवर बसण्याची लाज नसली पाहिजे, त्याला शरम नाही वाटली पाहिजे. तर उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त ऑफिसमधून आले असतील तर जास्तीत जास्त जमिनीवर बसून कार्य करायचं, जमिनीवर बसण्याचा प्रयत्न करायचा, आपला अहंकार घडवण्याचा प्रयत्न करायचा. जरी आपण उंच खुर्चीवर बसले असू, उंच पदावर असू, तरी आपले पाय जमिनीवर असले पाहिजे आणि आपला अहंकार आपण घडवून टाकला पाहिजे. तर अशा प्रकारचे हे शिला आहेत आणि हे शिलं जर आपण आपल्या जीवनामध्ये बाळगले आणि या दिशेनं जर आपण चांगल्या प्रकारे वाटचाल जर केली तर आपल्या जीवनामध्ये सुख राहते. त्यानंतर ज्या घरामध्ये आपण जात आहोत तर त्या घरामध्ये सासू असते, सासरा असते, आहे का नाही, मामा असते, मामी असते, सगळे नातेवाईक असतात. त्या मुलाचे आई असतात, वडील असतात, त्याचे सगळे नातेवाईक असतात. तर जसे आपण आपल्या आईला आई म्हणतो, आपल्या बाबाला बाबा म्हणतो, तसंच का नाही आपण त्यांनासुद्धा आपलं आई म्हणायचं, आपलं बाबा म्हणायचं. जशी आई आपल्याला घरी आपल्यामध्ये बोलते ना, कधी येते आपली आई एखादी थापडी मारते, बोलून देते किंवा रागावते, तसंच आपण तिलासुद्धा आपली आई म्हणायचं. तिला ते जर आपल्याला रागावली, असं ना माझी आई सोयबा, माझी आईच माझ्यावर रागावली, ते काय हरकत आहे. तर इकडली जे मुलीची आई असते, हिनंसुद्धा आपल्या मुलीला समजून सांगा, बेटा ती तुझी आई होय, तिला आईसारखं समज, जशी मी तुझी आई आहे तर ती पण तुझी आई होय, अशी समज ह्या आईनंसुद्धा त्या आईप्रती दिली पाहिजे. तर हे जर समजदारी आपल्या जीवनामध्ये बाळगली नाही तर काय होते माहिती आहे काय, बऱ्याच मुलीच्या माया असं असतात, हां त्या सासूचं ऐकू नको, की अशी आहे तशी आहे, देते भांडणं लावून, धम्मच माहीत नाही. पण जे धम्मवान असतात, धर्मामध्ये परिपक्व असतात, समजदारीच्या गोष्टी केल्या पाहिजे. बेटा जशी मी तुझी आई होय तशी तीसुद्धा तुझी आई होय, तिची सेवा करायची, ती जर आजारी असते तिचे कपडे धुवायचे, तिची चांगली काळजी घ्यायची, तिला जेवायला ताट द्यायचं. हे सगळं जर ह्या आईनं जर सांगितलं ना, तिलाही बरं वाटते. माय बाई काय म्हणतात त्या नात्याला, इनबाई, माई इनबाई की चांगली आहे बापा. म्हणजे माया सूनबाईला इतकं चांगलं सांगितलं, इतकं चांगले संस्कार दिले बा, इतकं चांगलं घडवलं का माई काळजी घ्यायला सांगते. तिच्या मनामध्ये तुमच्याप्रती करुणा उत्पन्न होते, मैत्री उत्पन्न होते, मुदिता उत्पन्न होते. म्हणजे काय होते, दोघा इनीमध्ये काय होते, घनिष्ठ संबंध निर्माण होतात. आणि मग असं वाटतं का एकोपा साहेबा, एकच व्हा तुम्ही, असं मिसळून राहायचं एकदम. म्हणजे आपुलकीसारखं, जसं एखादा रस असतो, रसामध्ये ओळखू येतं, जसं पाणी असते, पाण्यामध्ये कोणतं पाणी वेगळं ओळखू येत नाही, तर जसं पाण्यासारखं मिसळून राहायचं, असा आपला संसार झाला पाहिजे. आणि हे जर आपण बाळगलं तर आपल्या जीवनामध्ये सदैव सुख राहते. आणि काही जीवनामध्ये चढउतार असतात, काही अडचणी झाल्या तर आपसामध्ये बसायचं, शांत चिंतन करायचं, मनन करायचं, भगवंतांनी कोणता मार्ग सांगितलेला आहे हे जाणून घ्यायचा. किंवा मग एखाद्या आपल्या संपर्कामध्ये असलेल्या भंतेजींना बोलवायचं, आदरणीय भंतेजींना, त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रश्न करायचे, त्यांना विचारायचं का बा आमच्या घरामध्ये ह्या प्रकारचा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यावर भगवंतांनी कोणता मार्ग सांगितलेला आहे हा त्यांना मार्ग विचारायचा, तो मार्ग जाणून घ्यायचा, आपल्या जीवनामध्ये त्याला राबवायचं आणि राबवून आपल्या जीवनातले संकट दूर करायचे. इतकं सोपी आहे, सगळं सोपी साहेब ना. आपण काय केलेलं आहे, आपण भगवान बुद्धाचं ऐकतच नाही, बाबासाहेबाचं ऐकतच नाही, म्हणून आपल्या जीवनामध्ये सदैव दुःख राहते. पण जेव्हा आपण बाबासाहेबाचं ऐकतो, भगवान बुद्धांचंही ऐकतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये काय होते, सदैव सुख येत राहते आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होत राहतात. अशा प्रकारे आपण जर आपल्या तिकडल्या घरामध्ये गेल्यानंतरसुद्धा आपल्या सासू सासऱ्याला चांगल्या प्रकारे आपल्या आईवडील समजून त्यांना वागणूक दिली आणि आपल्या पतीला ताट वाढायच्या अगोदर आपल्या जी सासूबाई आहे तिला तुम्ही आई म्हणसान, त्यांना पहिले ताट वाढायचं. ही परंपरा आहे ना. पहिले जसं आपण आपल्या आईला ताट वाढतो, पहिले आपल्या आईला ताट वाढायचं, वडिलाला ताट वाढायचं, त्या दोघांनाही सोबत बसा म्हणा बाबा. किंवा मग तुम्हाला जर असं वाटत असेल का बा एकत्र आपण जेवू शकतो, तर एकत्र जेवणामध्ये फार मोठा आनंद आहे. परिवार जर एकत्र जेवत असेल तर त्यामध्ये काय असते, एक आपुलकी तयार होते, मैत्री उत्पन्न होते.
मुदिता उत्पन्न होते, तर जास्तीत जास्त एकत्र बसून जेवण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये ह्या धम्माच्या 5 शिलेच्या बाबी, उपोषित व्रत, अष्टशील धारण करून आपल्या जीवनामध्ये हा प्रवास सतत करत राहायचा. आपले मनमुटाव दूर करण्यासाठी धम्माचा आधार घ्यायचा, धम्म समजून घ्यायचं, वारंवार आपल्या घरामध्ये संघाला बोलवत राहायचं, त्यांच्याकडून धम्माचं मार्गदर्शन ऐकून घ्यायचं आणि आपल्या जीवनातल्या अडचणी दूर करायच्या. आणि जो मनुष्य या धम्मामध्ये सतत प्रवास करत राहतो त्याच्या जीवनामध्ये सदैव मुदिता, आनंद राहते, सुख राहते. म्हणून आपण धम्माला समजून घेऊन त्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा बाळगतो आणि आपला हा जीवनाचा प्रवास सुखी होईल असं मी भगवंतांना त्रिवार वंदन करतो. इथेच थांबतो. साधू साधू म्हणा.